श्री स्वामी समर्थ मालिकेतील अक्षय सर आत्ता आमच्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहे. सर, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, बेळगावात पहिल्यांदाच आलात, एकंदरच बेळगावचं वातावरण आपल्याला काय वाटतं? नाही, खरं थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात पहिले तुमचे आभार की आज आपण इथे गप्पा मारतो आहे आणि बेळगावमध्ये येण्याची पहिलीच वेळ आहे आणि ते पण म्हणजे स्वामींच्या दर्शनाकरताच बेळगावमध्ये आज येणं झालं. तर खूप छान वाटतं. बेळगावचं वातावरण सुंदर आहे, बेळगावची माणसं छान आहेत आणि आत्ता तर जास्त चालू आहे. सो आता बघूया, जरा काही वेळ मिळाला तर काही ठिकाणी जरा फिरण्याचा विचार आहे. खरं तर आम्ही स्वामींचे भक्त आहे, काय बोलू कळत नाही आहे. साक्षात स्वामी समोर आहेत, काय सांगाल एकंदरच? नाही, साक्षात स्वामी आहेत. मी एक माध्यम आहे की आज त्यांची भूमिका साकारण्याचा फक्त प्रयत्न करतो आहे मी. पण वातावरण खूप छान आहे आणि तुम्ही बघताय सगळं भक्तिमय वातावरण आहे. सगळे स्वामी भक्त आहेत इकडे आणि इतकं प्रसन्न, इतकी पॉझिटिव्हिटी आहे. सो आम्ही पण इथून जाताना आज एक ऊर्जा घेऊन चाललो आहे, परत एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललो आहे परत. अक्षय सर, याला जोडून अजून एक प्रश्न आहे. श्री स्वामी समर्थांची भूमिका करत असताना खरं तर 50% जो ऑडियन्स आहे तो लहान मुलं आहेत. एकंदरच लहान मुलं जेव्हा तुम्ही असं एक ठिकाणी जात असता तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? मी म्हणतो की ही फार मोठी पावती आहे आमच्याकरता की आज मालिकेचं 50% प्रेक्षक वर्ग लहान मुलं आहेत. म्हणजे आज स्वामींचे विचार आणि स्वामी लहान मुलांबरोबर कसे खेळत आहेत, बागडत आहेत, तर या गोष्टी लहान मुलांना पाहायला आवडत आहेत, स्वामींचे विचार ऐकायला आवडत आहेत. सो मला असं वाटतं की खूप छान गोष्ट आहे आणि ही उत्तम प्रतिक्रिया आहे करता, सगळ्यात उत्तम पावती मालिकेकरता की आज आपण आपल्या कामातून येणाऱ्या पिढीवरचा काही अंशी संस्कार करू शकत असून आता याहून मोठी गोष्ट काही नाही आहे. सो खूप छान वाटतं आहे. स्वामींची भूमिका करत असताना तुम्हाला काय असे अनुभव आले आहेत? काय म्हणजे जेव्हा स्वामींची भूमिका तुम्ही केलात तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया कोणाची, माझी की कोणाची प्रतिक्रिया? नाही, मी ब्लेस्डच वाटतं. मला आपल्याला असं वाटतं की हा आशीर्वाद आहे स्वामींचा आणि स्वतःला फार मी नशीबवान समजतो की आज इतके कलाकार आहेत, पण आज त्या कलाकारांमधून मला आज ती भूमिका साकारण्याची संधी मिळते आहे. तर हा खरं स्वामींचा आशीर्वाद समजतो मी. आणि प्रचिती म्हणाल, अनुभव म्हणाल तर स्वामींची भूमिका साकारायला मिळते आहे. म्हणजे काही ध्यानीमनी पण नसताना आज एक फोन येतो समोरून आणि भूमिका करता विचारणा होते आणि बघता बघता ते भूमिका करण्याची संधी मिळते. 5 वर्ष पूर्ण होतात, प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळते. तर मला असं वाटतं की ही आत्तापर्यंत आलेली सगळ्यात मोठी प्रचिती आहे ना, भूतन भविष्यात आहे. आता पुढे मला माहीत नाही काय, पण आत्तापर्यंत टिल डेट आलेली सगळ्यात मोठी प्रचिती मला स्वामींची की एखाद्या कलाकाराच्या करिअरची सुरुवात इतक्या मोठ्या भूमिकेने व्हावी. जे ब्रह्मांड नायक आहेत त्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळावी, यापेक्षा मोठा अजून काय असेल. धन्यवाद अक्षय सर, तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला टाईम दिला त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते अक्षय मुंडवाळकर, कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.